मुंडक उपनिषदात प्रामुख्याने काही मुद्द्यांची चर्चा केली आहे. परमेश्वर म्हणजे काय? परमात्मा म्हणजे अतिसंवेदनशील बुद्धी आहे. परमात्मा परमेश्वर सर्वज्ञ आहे. तो अतिसंवेदनशील बुद्धिमत्तेद्वारे ज्ञान निर्माण करतो आणि हे ज्ञान ब्रह्माच्या रूपात प्रकट करतो. ब्रह्म हे ज्ञान आहे. हे ज्ञान अल्गोरिदमच्या रूपात दिसून येते. त्यांना देवतांचे स्वरूप मांडून त्यांना कर्माची जबाबदारी दिली जाते. अग्नी आणि वायू हे सर्व देवतांमध्ये वाटले जातात. त्याप्रमाणे अग्नी हा भुकेचा अल्गोरिदम आहे. जांभई वा शिंक हा वायू. कर्मेंद्रियाला अग्नी, सर्वम खल्विदम ब्रह्मम या अंतर्गत अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश, वायू, मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे सर्व ब्रह्म आहेत. ब्रह्मदेवाच्या माध्यमातून परमात्मा त्रिगुणात्मक वस्तू निर्माण करतो. प्रत्येक वस्तू, प्राणी, जन्म, जीवन आणि मृत्यूचे कारण फक्त ब्रह्मच आहे. परमेश्वर ब्रह्मापासून सर्व काही निर्माण करतो, स्थापन करतो आणि नष्ट करतो. परमेश्वर ब्रह्मरूप आहे. हेच ब्रह्मलोक आहे. त्याला फक्त सत्याचाच विजय होतो. हे सत्य म्हणजे वास्तविक ज्ञान. अंगिरा ऋषींनी पूर्वी सांगितले होते की ज्याने ब्रह्मचर्य व्रत पाळले नाही तो ते वाचू शकत नाही. परात्पर ऋषींना नमस्कार असो. रथचक्राचे उदाहरण पहा. नाभी हाच ईश्वर आहे. असे चक्र तो ब्रह्म आहे आणि रथाच्या नाभीत आरोहाप्रमाणे शरीरातील सर्व नाड्या एकत्र असतात. तो ईश्वर जो अनेक प्रकारे जन्म घेतो, मध्यभागी राहतो व भगवंताचे ध्यान करा. 15 कला आणि सर्व देवता म्हणजे इंद्रिये आपापल्या अभिमानी देवतांकडे जातात आणि मग कर्माचे ज्ञान असलेले सर्व देवता परम अविनाशी परब्रह्मात एक होतात. ब्रह्म काय आहे? ब्रह्म दैवी अल्गोरिदम, दैवी बुद्धिमत्ता आणि दैवी सॉफ्टवेअर आहे. वैदिक सनातन धर्म हा 4 मूलभूत विचारांचा आहे. परब्रह्म म्हणजे ईश्वर, ब्रह्म, ब्रह्मांड आणि आत्मतत्व किंवा आत्मा. जवळजवळ सर्व उपनिषदे मूलभूत तंत्र शिकवणीवर आधारित आहेत, जे निसर्गाचे तंत्रज्ञान आहे. आता तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म म्हणजे काय ते पाहू. ब्रह्म म्हणजे जे डोळे पाहू शकत नाहीत, कान ऐकू शकत नाहीत, मनाला कळू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे डोळे पाहतील, कान ऐकू शकतील आणि मन जाणू शकते, हे अदृश्य आणि न दिसणारे ब्रह्म अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठे आहे. त्याला आकार नाही, वजन नाही, रंग नाही, हात नाही, पाय नाही, प्रकाश नाही, अंधार नाही. ब्रह्माला स्वतःचे अस्तित्व सुद्धा नाही आणि ते अव्यक्त म्हणून ओळखले जाते. ते पदार्थासोबत राहते आणि पदार्थाचे नियमन करते. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मांड यांच्यातील संबंध समजून घेणे. ब्रह्म चेतन आहे आणि ब्रह्मांड माया आहे. हे नाते समजून घेतले पाहिजे आणि तेच खरे ज्ञान आहे. सर्वम खल्विदम ब्रह्मम, सर्व काही आणि सर्वत्र केवळ ब्रह्मच आहे. हे जग ब्रह्माद्वारे विकसित झाले आहे आणि ब्रह्मामध्येच विरघळेल. सर्व सजीव किंवा निर्जीव प्राणी ब्रह्मामुळेच जन्म घेतात, जगतात आणि मरतात. ब्रह्म सर्वत्र आहे आणि केवळ जीवनाचे आणि विश्वाचे भौतिक कारण आहे. म्हणून ब्रह्म खरोखरच एक दैवी अल्गोरिदम, दैवी बुद्धिमत्ता आणि दैवी सॉफ्टवेअर आहे. आमचा संपूर्ण व्यवहार हा पदार्थ आणि संबंधित जीवनाच्या तत्वाद्वारे होतो. द्रव्य किंवा मायेपेक्षा शुद्ध, भावनिक, असाधारण आहे. वैशेषिक तत्वज्ञानात स्पष्ट केल्याप्रमाणे त्याचा गुणधर्म, क्रिया किंवा अनुपस्थिती याच्याशी संबंध नाही. हे अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि विभाजित किंवा अस्पष्ट नाही. अणुपेक्षा लहान आणि सर्वात मोठ्यापेक्षा मोठा. जे डोळ्यांनी दिसू शकत नाही, स्पर्श केल्यावर जाणवू शकत नाही, ज्याला मूळ नाही, रूप किंवा रंग नाही, ज्याला डोळा किंवा कान असे कोणतेही भौतिक अवयव नाहीत, त्याला हात किंवा पाय नाही, जो शाश्वत आहे, तो पराक्रमी आहे, ते सर्व व्याप्त, सूक्ष्मातील सूक्ष्म, अविनाशी आणि सर्व जीवांचे जननेंद्रिय आहे. हे ज्ञानी आणि धीर गंभीर पुरुषांनी पाहिले आहे. जेथे डोळे पोहोचू शकत नाही, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. ब्रह्माचे कोणतेही भौतिक किंवा अभौतिक स्वरूप नाही. ते अव्यक्त आणि शुद्ध आहे. ब्रह्म शुद्ध आणि पवित्र आहे. ते ज्ञान प्रोग्रॅम नसून ज्ञानाचे स्वरूप प्रोग्रॅमर आहे.
ब्रह्म जे सर्वव्यापी, सूक्ष्मात सूक्ष्म, अविनाशी आणि सर्व जीवांचे जननेंद्रिय आहे, हे ज्ञानी आणि धीर गंभीर पुरुषांनी पाहिले आहे. जेथे डोळे पोहोचू शकत नाहीत, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. जे जीवनापासून प्राण अनुभवले जाऊ शकत नाही आणि टिकू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे जीवन इंद्रिय सहन करू शकते, ते ब्रह्म आहे. ज्याची लोकांना जाणीव होते, समंजस आणि गुणात्मक जग ते ब्रह्म नाही. श्री शंकराचार्यांनी वरील ब्रह्म आत्मतत्वाच्या स्वरूपात स्पष्ट केले. मी हे आत्मतत्व म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त नाही. म्हणजे ना मी कान, ना जीभ, ना नाक, ना डोळा, ना आकाश, ना पृथ्वी, ना प्रकाश, ना वायू. मी स्वतत्व आनंददायी शिव आहे. मी अर्थातच प्राण नाही, पाच वारे नाही, पंचवायू नाही, पाच कोश नाही, वाणी नाही, हात नाही, पाय नाही, गुप्तांग नाही, गुदा नाही. मी सुखरूप शिव आहे, शिव आहे. मुंडक उपनिषद. ओम परमेश्वराचे स्मरण करून उपनिषद सुरू करतो. प्रथम ब्रह्म प्रगट झाले किंवा जन्माला आले. या अंगिरस भारद्वाज गोत्री सत्यवाहा भारद्वाजने अंगिरा ऋषी, ज्यांना अथर्वाने ब्रह्मविद्येचा उपदेश केला होता, त्यांना अथर्वाकडून ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. ब्रह्माला जाणणारे म्हणतात की दोन विद्या आहेत, एक अपरा आणि दुसरी परा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही अपरा विद्या आहे आणि ज्याद्वारे ब्रह्म आणि परब्रह्म ओळखले जाते ती पराविद्या होय. जे जाणता येत नाही, ग्रहण करता येत नाही, उत्पत्ती नाही, रंग आणि आकारहीन आहे, डोळे, ज्ञान, कान, इंद्रिये, हात, पाय इत्यादी रहित आहे, कृती इंद्रियापासून रहित आहे, जे शाश्वत आहे, सर्वव्यापी, अत्यंत सूक्ष्म, अविनाशी परब्रह्म हे सर्व जीवांचे कारण आहे. परब्रह्माची तपश्चर्या वाढते, त्यातून अन्नाची उत्पत्ती होते. अन्नापासून जीव, मन, सत्य, पंचमहाभूते, जगाच्या सर्व क्रिया आणि कृतीतून सुखदुःखाची फळे उत्पन्न होतात. परमेश्वरापासून विभक्त झालेल्या जगात अन्न आणि अन्नाची निर्मिती होते. ज्ञानी ऋषीमुनींनी वेदमंत्रांमध्ये जी कर्मे पाहिली होती, हे सत्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनो त्याचे विधी नियमानुसार करा. हा सत्कर्माचे फळ प्राप्त करण्याचा मार्ग आहे. अग्नी प्रज्वलित करून अग्निहोत्र करणे चांगले. ज्यांचे अग्निहोत्र दर्शन, पौर्णमास्य, चातुर्मास्य, अग्रायण, बली, वैश्वदेव या कर्मांपासून मुक्त आहे, ज्यामध्ये आदरातिथ्य नाही, वेळेवर यज्ञ केला जात नाही, शास्त्रांची अवहेलना केली जाते, अशा अग्निहोत्राने सातही सत्पुरुषांचा नाश होतो. काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्ण, स्फुलिंगिनी या अग्नीच्या 7 फडफडणाऱ्या जिभा आहेत. दैदिप्यमान आहुतिया, तुझ्या सत्कर्माने प्राप्त झालेला हा पवित्र स्वर्ग ब्रह्मलोक आहे, अशी प्रिय वाणी वारंवार म्हणत सूर्यकिरणांसह यजमानाला घेऊन जाते. जे मूर्ख लोक स्वतःला विद्वान समजतात आणि अज्ञानात राहून स्वतःला हुशार समजतात, ते आंधळ्यांप्रमाणे आंधळ्यांच्या नेतृत्वाखाली भटकत राहतात. चांगले आणि फलदायी कर्म हेच श्रेष्ठ असे मानणारे मूर्ख लोक खरे श्रेय जाणत नाहीत आणि पुण्यकर्माचे फलस्वरूप स्वर्गातील उच्च सुख भोगून खालच्या जगात प्रवेश करतात. ज्या ज्ञानी महात्म्याने आश्रयाला आलेल्या शांत शिष्याला ब्रह्मविद्येची तत्वे शिकवावीत, जेणेकरून त्या शिष्याला अविनाशी परमपुरुषाची ओळख होईल. त्याच्यापासून अग्निदेव प्रगट झाला, त्याची समिधा सूर्य आहे. त्याच अग्नीपासून सोम जन्मला आणि सोमपासून ढग झाला, ढगातून पाण्याचा वर्षाव झाला, वर्षावाने औषधी उत्पन्न झाल्या आणि औषधाच्या सेवनाने वीर्य उत्पन्न झाले, ज्याचे पुरुष स्त्रीमध्ये सिंचन करतो. अशा रीतीने त्या परमात्म्यापासून निरनिराळ्या प्रकारचे जीव नियमितपणे जन्माला आले. त्याच परमात्म्यापासून 7 जीव, 7 अग्नी, 7 समिधा, 7 प्रकारचे यज्ञ, हे 7 जग, 7 दरवाजे, ज्या इंद्रियांमध्ये आत्मा विहार करतो, हृदयाच्या पोकळीत निद्रिस्त असणारे 7 लोक, सर्व तपश्चर्या कार्य परम अमृत रूप ब्रह्म जीवांमध्ये प्रस्थापित होतो. या सर्वांना परमात्मा म्हणतात. हृदयाच्या पोकळीत उपस्थित असलेल्या आतील माणसाला जाणणारा तो अज्ञानाने निर्माण झालेला गाठी सोडवतो. प्रेमाचे धनुष्याचे हत्यार उपासनेने घेऊन भावपूर्ण मनाने बाण काढत
पुरुषोत्तम या सर्वोच्च शब्दाला आपले लक्ष मानून तू छेद. रथाच्या नाभीमध्ये स्वार प्रमाणे शरीराच्या सर्व नाड्या एकत्र असतात. अनेक प्रकारे जन्म घेणारा तो परमेश्वर मध्यभागी वास करतो. या भगवंताचे ज्ञान करा. अज्ञानाच्या अंधारातून पुढे जाण्याची आणि पुरुषोत्तमची प्राप्ती करण्यात तुम्हाला धन्य लाभो. ना तो सूर्यासारखा चमकतो, ना चंद्र, ना तारे, ना या विजा चमकतात. मग या अग्नीला काय म्हणावे? त्याच्या मागे असलेल्या प्रकाशाने सर्व काही प्रकाशित होते आणि त्याच्या प्रकाशाने हे सर्व जग प्रकाशित होते. ईश्वर ब्रह्मस्वरूपात आहे. सर्वत्र ब्रह्म आहे आणि ईश्वर ब्रह्मापासून सर्व काही निर्माण करतो, स्थापन करतो आणि नष्ट करतो. हे ब्रह्मलोक आहे. केवळ सत्याचा विजय होतो आणि असत्य नाही, कारण देवयान नावाचा मार्ग सत्याने परिपूर्ण आहे, ज्याद्वारे सिद्ध ऋषी प्रवास करतात. जिथे ते सत्याच्या रूपात भगवंताचे उत्कृष्ट निवासस्थान आहे. भगवंताला डोळ्यांनी, वाणीने किंवा इंद्रियाद्वारे स्वीकारता येत नाही. तो तपश्चर्याने किंवा कृतीतूनही स्वीकारता येत नाही. तो घटक नसलेला परमेश्वर आहे. शुद्ध विवेक असलेलाच त्या शुद्ध विवेकाने ध्यान करून ज्ञानाची शुद्धता पाहू शकतो. हा सूक्ष्म आत्मा, ज्यामध्ये पंचभूत प्राण चांगल्या प्रकारे अंतर्भूत आहे, तो मनाद्वारे जाणण्यास सक्षम आहे. प्राणी मात्रांचे संपूर्ण मन प्राणाने भरलेले आहे आणि जेव्हा विवेक शुद्ध होतो तेव्हा हा आत्मा सर्व प्रकारे सक्षम बनतो. हा भगवंत शक्तिहीन मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही आणि लक्षणांशिवाय उत्कृष्ट भावना किंवा तपश्चर्येनेही प्राप्त होऊ शकत नाही. परंतु जो बुद्धिमान साधक या प्रयत्नांनी प्रयत्न करतो त्याचा आत्मा ब्रह्मधाम मध्ये प्रवेश करतो. परंतु जो बुद्धिमान साधक या साधनांनी प्रयत्न करतो, ज्यांनी वेदांत शास्त्राने परमात्म्याला त्याच्या खऱ्या स्वरूपात जाणले आहे आणि ज्यांची विवेक बुद्धी योगाने कर्म आणि आसक्तीचा त्याग करून शुद्ध झाली आहे, ते सर्व साधक मृत्यूसमयी ब्रह्मलोकात जातात आणि तेथून ते अमृताचे परम रूप बनून 15 कला आणि संपूर्ण देवता म्हणजे इंद्रियांपासून पूर्णपणे मुक्त होतात. ते स्वतःच्या अभिमानी देवतांकडे जातात आणि स्थापित होतात. मग कर्माचे ज्ञान असलेले सर्व आत्मे एकरूप होतात. परम अविनाशी परब्रह्म ज्याप्रमाणे वाहणारी नदी आपले नाव व रूप सोडून समुद्रात विलीन होते, त्याचप्रमाणे ज्ञानी महात्मा नाम व रूपापासून मुक्त होऊन सर्वात श्रेष्ठ परमात्म्याची प्राप्ती करतो. ब्रह्मविद्येबद्दल ही गोष्ट ऋचाद्वारे सांगितली आहे. जो ब्रह्मदेवाचा उपासक आहे, जो वेदांचा अर्थ जाणतो, जो निस्वार्थपणे भक्तिभावाने कार्य करतो, तो स्वतः एकर्षी नावाच्या जळत्या अग्नीत विधी करतो. आणि जो ब्रह्मदेवाचा उपासक आहे, पद्धतीनुसार उत्तम व्रत ही ब्रह्मविद्या फक्त त्या लोकांनाच सांगावी. हे सत्य म्हणजे खरी विद्या आधी सांगावी. अंगिरा ऋषींनी सांगितले होते की ज्याने ब्रह्मचर्य व्रत पाळले नाही तो ते वाचू शकत नाही. परमात्म्याला नमस्कार असो. ऋषी परम ऋषींना वंदन. हे देवगण, परमेश्वराची पूजा करताना कानांनी शुभ वचन ऐकूया, डोळ्यांनी कल्याण पाहणे, बळकट इंद्रियांनी या शरीराने भगवंताची स्तुती करणे. पूजनीय भगवंताला जे काही आयुष्य उपयोगी पडेल त्याचा आनंद घ्या. यज्ञ करण्यास समर्थ होऊन आपण आपल्या डोळ्यांनी शुभ दृष्टी पाहू शकतो आणि आपल्या स्थिर अंगांनी व शरीराने स्तुती केल्याने आपण देवतांसाठी हितकारक जीवनाचा आनंद घेऊ शकतो. तिहेरी तापांची शांतता असावी. महान आणि आदरणीय इंद्र आम्हाला आशीर्वाद देव. परमज्ञानी किंवा परमधनी पुष आपले कल्याण करून, दुष्कर्म आणि अडथळ्यांसाठी चक्राप्रमाणे प्राणघातक असलेले गरुड आपले कल्याण करोत आणि भगवान बृहस्पती आपले कल्याण करोत. ओम शांती शांती शांती. त्रिगुणांची शांती असो. ओम. देवाचे स्मरण करून उपनिषद सुरू करतो. ब्रह्म संपूर्ण जगाचा निर्माता, सर्व जगाचा रक्षक, सर्व देवतांमध्ये प्रथम प्रकट झाला. त्यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्र अथर्वाला ब्रह्मविद्येचा उपदेश केला. ज्या ब्रह्मविद्येचा उपदेश ब्रह्मदेवाने अथर्वांना केला होता, त्याच ब्रह्मविद्येने अंगिरस ऋषींना भारद्वाज गोत्री सत्यवाह नावाच्या ऋषींशी बोलले होते. हे भारद्वाजने अंगिरा ऋषींना सांगितले होते. प्रसिद्ध ऋषी शौनक ऋषिकुलचे संस्थापक महर्षी अंगिरा यांच्याकडे आले आणि त्यांनी विचारले की काय कळल्यानंतर सर्व काही कळते.
महर्षी अंगिरा ऋषी शौनकांना म्हणाले, ब्रह्म जाणणारे म्हणतात की दोन विद्या आहेत, एक अपरा आणि दुसरी परा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य ही अपरा विद्या आहे, ज्याद्वारे ब्रह्म आणि परब्रह्म ओळखले जाते, ती म्हणजे पराविद्या. जे जाणता येत नाही, ज्याचे आकलन होत नाही, जे गोचररहित आहे, रंग व आकारहीन आहे, जे डोळे, कान, ज्ञान, इंद्रिये, हात, पाय इत्यादी रहित आहे, जी क्रिया इंद्रियहीन आहे, सदैव सर्वव्यापी अत्यंत सूक्ष्म अविनाशी परब्रह्म हे सर्व प्राणीमात्रांचे कारण आहे. पोळ्याच्या जाळ्याप्रमाणे बनवून ते परत गिळले जावे, अशा प्रकारे पृथ्वीवर विविध प्रकारची औषधे निर्माण होतात. ज्याप्रमाणे मनुष्याचे केस आणि केसांची निर्मिती होते, त्याचप्रमाणे सर्व काही अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न होते. परब्रह्माच्या तपश्चर्याने वृद्धी होते आणि त्यातून अन्नाची निर्मिती होते. अन्न, प्राण, मन, सत्य, पंचमहाभूते, जगातील सर्व क्रिया आणि कृतीतून सुखदुःखाची फळे उत्पन्न होतात. सर्वज्ञ ज्याची तपश्चर्या ज्ञानाशी जोडली आहे, त्या भगवंतापासून मुक्त असलेल्या जगामध्ये अन्न आणि भोजन उत्पन्न करते. ज्ञानी ऋषीमुनींनी वेद मंत्रांमध्ये जी कर्मे पाहिली होती, ती 3 वेदांमध्ये अनेक प्रकारे प्रचलित आहेत. हे खरे आहे. हे सत्यावर प्रेम करणाऱ्यांनो, ते नियमितपणे करा. शुभ कर्माचे फळ प्राप्त करण्याचा या मानवी शरीरात हा मार्ग आहे. ज्यावेळी समिधा देवतांपर्यंत पोहोचण्यासाठी अग्नी प्रदीप्त झाल्यावर ज्वाला फडफडू लागतात, त्यावेळी आज्य भागाच्या दोन्ही आहुतींच्या जागा सोडून मध्यभागी आहुती घालावी. ज्याचे अग्निहोत्र दर्श, पूर्णमास, चातुर्मास, अग्रायण, बलिवैश्वदेव या कर्मांपासून मुक्त आहे, ज्यामध्ये आद्रातिथ्य नाही, प्रसाद वेळेवर केला जात नाही, शास्त्राची अवहेलना होते, अशा अग्निहोत्रामुळे सातही पुण्यवानांचा नाश होतो. काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुरलिंगिनी, विश्वरूपी देवी या अग्नीच्या 7 फडफडणाऱ्या जिभा आहेत. जो कोणी या जाळांसह अग्निहोत्र वेळेवर करतो, आहुतिया त्या अग्निहोत्रीला बरोबर घेऊन सूर्यकिरणाच्या रूपात देवतांचा अधिपती इंद्राकडे घेऊन जातो. दैदिप्यमान आहुतिया म्हणतो, तुझ्या सत्कर्माने प्राप्त झालेला हा पवित्र ब्रह्मलोक आहे, अशी प्रियवाणी पुन्हा पुन्हा म्हणत सूर्यकिरणांनी यजमानांचे हरण करतो. यज्ञरूपातील या 18 नौका निश्चितच चंचल आहेत. त्यात फलदायी कर्माची सर्वात खालची श्रेणी सांगितली आहे. हाच कल्याणचा मार्ग आहे असे मानून जे लोक मूर्खपणाचे व स्तुती करतात, ते निसंशयपणे वृद्धत्व आणि मरणाची प्राप्ती करत राहतात. जे मूर्ख लोक स्वतःला विद्वान समजणारे ठीक तसेच भटकत राहतात, जसे सगळ्या आंधळ्यांना चालवणारे आंधळे.
त्या मूर्ख लोकांना पूजेशिवाय फलदायी कर्मात यश मिळावे याचा अभिमान वाटतो. कारण जे लोक फलदायी कर्मे करतात त्यांना वस्तूंच्या आसक्तीमुळे कल्याणाचा मार्ग कळत नाही. त्यामुळे पुण्यप्राप्ती करणारे वारंवार दुःख भोगून संसारापासून दूर जातात आणि खाली पडतात. चांगले आणि फलदायी कर्म हे श्रेष्ठ असे मानणारे मूर्ख लोक खरे श्रेय जाणत नाहीत आणि पुण्य कर्माचे फलस्वरूप स्वर्गातील उच्च सुख भोगून खालच्या जगात प्रवेश करतात. पण जे शांतिप्रिय विद्वान जंगलात राहतात, जे परमार्थात भटकतात, शिस्त आणि भक्ती करतात, ते रजोगुण शिवाय सूर्याच्या मार्गावर चालतात, जिथे जन्म आणि मृत्यूशिवाय परमात्म्याचा वास असतो. ब्राह्मणाने कर्माद्वारे प्राप्त झालेल्या लोकांचे परीक्षण करून वैराग्य प्राप्त केले पाहिजे. कर्मातून शाश्वत ऐश्वर आपोआप सापडू शकत नाही. त्या परमब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याने संहिता घेऊन वेदांचे ज्ञान घेऊन नम्रपणे गुरुकडे जावे. त्या ज्ञानी महात्म्याने ब्रह्मविद्येच्या तत्वांचा उपदेश आश्रयाने आलेल्या शांत शिष्याला करावा, जेणेकरून शिष्याला अविनाशी परमपुरुषाची ओळख होईल. हे प्रिय सत्य, जळत्या अग्नीतून ज्याप्रमाणे विविध प्रकारच्या हजारो ठिणग्या निर्माण होतात, त्याचप्रमाणे अविनाशी ब्रह्मापासून विविध प्रकारच्या भावना उत्पन्न होऊन त्यांच्यात विलीन होतात. निसंशयपणे परमात्मा पूर्ण पुरुष हा निराकार आहे. संपूर्ण जगाच्या आत आणि बाहेर व्याप्त असलेल्या जन्मसंबंधित विकारांपासून मुक्त आहे, प्राणरहित आहे, मनरहित आहे, संपूर्णपणे शुद्ध आहे. म्हणून अविनाशी आत्मा हा जीव आत्म्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. अशा रीतीने परमेश्वर प्राण, सर्व इंद्रिये, आकाश, वायू, तेजस्वी पाणी व पृथ्वी जी सर्व जीवांना धारण करते, या सर्वांचा जन्म होतो. या परमेश्वराचे मस्तक अग्नी आहे, चंद्र आणि सूर्य डोळे आहेत, सर्व दिशा दोन्ही कान आहेत, वेद हे सविस्तर वाणी आहे, वायू प्राण आहे, जग हृदय आहे, दोन्ही पायांपासून पृथ्वीचा जन्म झाला, हा सर्व प्राणी मात्रांचा अंतरात्मा आहे. ज्याच्यापासून अग्निदेव प्रगट झाला, ज्याची समिधा सूर्य आहे, त्या अग्नीपासून सोमाचा जन्म झाला. सोमातून मेघ व मेघातून वर्षा, पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारच्या औषधी उत्पन्न झाल्या. या औषधांच्या सर्व सेवनाने वीर्य उत्पन्न होते, जे पुरुष स्त्रीमध्ये सिंचित करतो. अशा प्रकारे या परमपुरुषापासून निरनिराळ्या जीवांचा जन्म, नाना प्रकारचे प्राणी नियमपूर्वक उत्पन्न होतात. त्या भगवंतापासूनच ऋग्वेदातील स्तोत्रे, सामवेदातील मंत्र, यजुर्वेदातील श्रुतीय दीक्षा, सर्व याहना क्रतू दक्षिणा, संवत्सराची रूपे, कालयज्ञ आणि चंद्रप्रकाश आणि सूर्य पसरवणारे सर्व जग प्रकाश देते. आणि त्याच भगवंतापासून अनेक प्रकारचे देव, साधने, मनुष्य, पाणी, पशु, पक्षी, जीवन, वायू, भात, जव इत्यादी, अन्न व तपस्या, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचर्य व यज्ञांचे कर्मकांड इत्यादी उत्पन्न होते. एकाच परमात्म्यातून 7 जीव, अग्नीच्या 7 ज्वाला, 7 समिधा, 7 प्रकारचे यज्ञ, 7 जग, आत्मा ज्या इंद्रियामध्ये वास करतो ते 7 दरवाजे, हृदयाच्या पोकळीत झोपणारे 7, सर्व सजीवांमध्ये 7 लोकांचे समुदाय स्थापन झालेले आहेत. ज्याच्यामध्ये सर्व समुद्र आणि पर्वत जन्मले,
ज्यांच्यामध्ये अनेक रूपांच्या नद्या वाहतात, त्यांच्यामध्ये सर्व औषधे आणि रस आहेत, आणि त्याच्या शरीरात हा रस बलवान आहे, आणि त्या शरीरात हा अंतरात्मा स्थित आहे. तपश्चर्या, काम, परम अमृतरूप ब्रह्म या सगळ्या परमेश्वराच्याच आहेत. हृदयाच्या या पोकळीत वसलेल्या आतील पुरुषाला जो जाणतो, तो अज्ञानाने निर्माण झालेल्या गाठी उघडतो. जो प्रकाशाच्या रूपात आहे, गुहाचरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वोच्च स्थानाच्या अगदी जवळ आहे, जे प्रयत्न करतात, जे श्वास घेतात, जे डोळे उघडतात, जे डोळे बंद करतात, ते सर्व याला समर्पित आहेत. तुम्ही सर्व या परमेश्वराला जाणता. तो सत असत आहे आणि प्रत्येकाद्वारे निवडले जाण्यास सक्षम, सर्व सजीवांच्या बुद्धीच्या पलीकडे, अर्थात ज्याचा अर्थ समजू शकत नाही. जो तेजस्वी आहे, जो सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे, ज्याच्या ठायी सर्व जगत आणि जगात राहणारे प्राणी वसलेले आहेत, तोच अविनाशी ब्रह्म आहे, तोच जीवन आहे, तो वाणी, मन आणि सत्याचा अमृत आहे. ज्या लक्षाला छेद देण्यास सक्षम आहे, त्याला छेद दे. प्रणवरूप अस्त्र धनुष्याला आपले पूजेचे हत्यार मानून आणि पूजेद्वारे पूर्ण अंतःकरणाने बाण उडून आपण पुरुषोत्तम या सर्वोच्च शब्दाला आपले लक्ष मानून छेदतो. ओंकार हे धनुष्य आहे, आत्मा हा बाण आहे, परमात्मा हे त्याचे ध्येय आहे. प्रमादरहित मनुष्याद्वारे हे परमात्म्याचे लक्ष वेधण्यात तन्मय झाले पाहिजे. ज्याच्यामध्ये स्वर्ग, पृथ्वी, आकाश आणि मन हे सर्व जीव गुंतलेले आहेत, त्या भगवंताला सर्वांचा आत्मा म्हणून जाण. बाकी सर्व गोष्टी सोडा. हा अमृताचा सेतू आहे. रथाच्या नाभीत स्वाराप्रमाणे शरीरातील सर्व नाड्या एकत्र असतात. अनेक प्रकारे जन्म घेणारा तो परमेश्वर मध्यभागी वास करतो. या भगवंताचे चिंतन करा. तुम्हाला अज्ञानाचे अंधाराच्या पलीकडे पुरुषोत्तम प्राप्त होण्याचे धन्य हो. जो सदैव जाणणारा आहे, जगातील सर्वांचा आत्मा, भगवंत ब्रह्मलोकाच्या रूपात दिव्य आकाशात विराजमान आहे. सर्व जीव आणि शरीर यांचा नेता मनोमय आहे. हृदयाची स्थापना भौतिक शरीरात झाली आहे. कमळाचा आश्रय घेऊन जे परमानंद स्वरूप भौतिक शरीरात स्थापित झाले आहे, ते अविनाशी परब्रह्म सर्वत्र प्रकाशित झाले आहे. बुद्धिमान पुरुष विशेष ज्ञानाने ते प्रकट करू शकतात. कुठल्याही कारण परत्वे परमेश्वराला तत्वाने जाणल्यावर सगळ्या गाठी उलगडतात, सर्व संशय फिटतात, सर्व शुभ अशुभ कर्म नष्ट होतात. ते शुद्ध आणि घटकरहित परब्रह्म परमधाम मध्ये वास करते. तो दिव्याचा प्रकाश, जो ज्ञानींना ज्ञात आहे. ना तो सूर्यासारखा चमकतो, ना चंद्र, ना तारे, ना या विजा चमकतात. मग या अग्नीला काय म्हणावे? त्यामागील प्रकाशाने सर्व काही प्रकाशित होते. त्याच्या प्रकाशाने हे सर्व जग प्रकाशित होते. हे अमृत समान परम ब्रह्म समोर आहे, ब्रह्म मागे आहे, ब्रह्म सर्वीकडे पसरले आहे. हे सर्व जग सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे. परमात्मा ब्रह्म स्वरूपात आहे. सर्वत्र ब्रह्म आहे आणि भगवंत ब्रह्मापासून सर्व काही निर्माण करतो, स्थापन करतो आणि नष्ट करतो. हे ब्रह्मलोक आहे. आत्मा आणि परमात्मा हे दोन पक्षी एकत्र राहतात आणि एकमेकांशी मैत्री करतात.
एकाच झाडाचा आश्रय घेतात. त्यातील एक पक्षी त्या झाडाची सुखदुःखाची फळे चाखतो आणि खातात, दुसरा खात नाही तर पाहतो. वर सांगितलेल्या वृक्षातील शरीराप्रमाणेच आत्मा त्यात मग्न होऊन असमर्थता व असहाय्य वाटून मोहात शोक करीत राहतो. जेव्हा जेव्हा सेवकाला स्वतःहून भिन्न असलेल्या भगवंताचा महिमा कळतो, तेव्हा तो दुःखापासून पूर्णपणे मुक्त होतो. जेव्हा हा द्रष्टा आत्मा त्या परमात्म्याला दिव्य प्रकाशाच्या रूपात सर्व जगाचा निर्माता, जो ब्रह्मदेवाचे कारण आहे, सर्वांचा अधिपती आहे, असा साक्षात्कार होतो, तेव्हा तो ज्ञानी महात्मा पाप आणि पुण्य दोन्ही पूर्णपणे काढून टाकून शुद्ध होतो, सर्वोत्तम समानता प्राप्त करतो. भगवंत हा आत्मा आहे, जो सर्व प्राणी मात्रांद्वारे प्रगट होत आहे. जाणणारा माणूस हुशारकीने बोलत नाही, तो भगवत प्रित्यर्थ योग्य ते काम करतो. प्रत्येकाचा आत्मा अंतर्यामी भगवंतात खेळत राहतो. प्रत्येकाचा आत्मा अंतर्यामी आनंदात राहतो. हा ब्रह्मवेत्ते लोकांमध्येही श्रेष्ठ आहे. हा परमशुद्ध परमात्मा देहातील प्रकाशाच्या रूपात निश्चंचयपणे सत्यवाणीने, तपश्चर्याने, ब्रह्मचर्याने, अचूक ज्ञानाने प्राप्त होतो, जो सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त असलेल्या कष्टाळू भक्तांनाच दिसू शकतो. केवळ सत्याचा विजय होतो आणि असत्य नाही, कारण देवयान नावाचा मार्ग सत्याने परिपूर्ण आहे, ज्याद्वारे सिद्ध ऋषी प्रवास करतात, जिथे ते सत्याच्या रूपात ईश्वराचे उत्कृष्ट निवासस्थान आहे. ते परम ब्रह्म हे महान, दिव्य आणि अकल्पनीय रूपात आहे आणि ते अत्यंत सूक्ष्म रूपात प्रगट झाले आहे. ते खूप दूर आहेत आणि या देहात असूनही ते अगदी जवळ आहेत. ते त्यांच्या हृदयरूपी गुहेत पाहणाऱ्यांच्या आत स्थित आहेत. भगवंताला डोळ्यांनी, वाणीने किंवा इतर इंद्रियांद्वारे स्वीकारता येत नाही. तो तपश्चर्या किंवा कृतीतूनही स्वीकारता येत नाही. तो घटक नसलेला देव आहे. शुद्ध विवेक असणारालाच त्याचे ध्यान करून ज्ञानाचा शुद्धता पाहू शकतो. हा सूक्ष्म आत्मा, ज्यामध्ये पंचभूत प्राण चांगल्या प्रकारे समाविष्ट आहे, तो मनाद्वारे जाणण्यास सक्षम आहे. प्राणीमात्रांचे संपूर्ण मन प्राणाने भरलेले आहे आणि जेव्हा विवेक शुद्ध होतो, तेव्हा हा आत्मा प्रत्येकामध्ये सक्षम होतो. शुद्ध अंतःकरणाने, मनाने कोणत्याही जगाविषयी चिंतन करून ऐहिक सुखाची इच्छा करणारा एक एक करून जग जिंकून ती सुखे प्राप्त करून घेतो. म्हणून धनाची इच्छा असलेल्या व्यक्तीने महात्म्याची सेवा व उपासना करणे आवश्यक आहे, जो आत्म्याला शरीरापेक्षा वेगळा समजतो. निस्वार्थ भावना असलेल्या त्या व्यक्तीला हे परमशुद्ध ब्रह्मधाम कळते, ज्यामध्ये संपूर्ण जग वसलेले दिसते. कोणताही निस्वार्थ भक्त जो परमपुरुषाची उपासना करतो, ते बुद्धिमान, रजोवीर्य या देहाच्या पलीकडे जातात. सुखांचा आदर करणाऱ्या माणसाच्या वासना, त्या वासनांमुळे त्या ठिकाणी जन्म घेतात, पण काम पूर्ण केलेल्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्याच्या सर्व इच्छा इथेच विरघळून जातात. हा परमात्मा प्रवचनाने, बुद्धीने किंवा खूप ऐकूनही प्राप्त होऊ शकत नाही. तो स्वीकारणाऱ्यालाच मिळू शकतो. हा भगवंत त्याला त्याचे खरे स्वरूप प्रकट करतो. हा भगवंत शक्तिहीन मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही आणि लक्षणांशिवाय
उत्कट भावना किंवा तपश्चर्येनेही तो प्राप्त होऊ शकत नाही. परंतु या उपायांनी प्रयत्न करणाऱ्या बुद्धिमान साधकाचा आत्मा ब्रह्मधाम मध्ये प्रवेश करतो. शुद्ध विवेक असलेले आणि आसक्तीपासून संपूर्णपणे मुक्त असलेले ऋषी या भगवंताची पूर्ण प्राप्ती करून ज्ञानाने तृप्त होऊन परम शांतिप्रिय होतात. जे ज्ञानी लोक भगवंताशी एकरूप होऊन सर्व बाजूंनी सर्वव्यापी भगवंताची सर्व रूपांमध्ये प्राप्ती करून घेतात. सर्व साधक ज्यांनी वेदांत शास्त्राच्या शास्त्राद्वारे भगवंताचे यथार्थ रूप जाणले आहे आणि ज्यांचा विवेक योगाने कर्म आणि आसक्तीच्या त्यागाच्या फलाने शुद्ध झाला आहे, ते मृत्यूसमयी ब्रह्मलोकात जातात आणि तेथून परम अमृत स्वरूपात पूर्णपणे मुक्त होतात. पंधरा कला आणि सर्व देवता म्हणजे इंद्रिये आपापल्या अभिमानी देवतांकडे जातात आणि मग कर्माचे ज्ञान असलेले सर्व विज्ञानमय जीवात्मा परत अविनाशी परब्रह्मात एक होतात. वाहणारी नदी ज्याप्रमाणे नामरूप सोडून सागरात विलीन होते, त्याचप्रमाणे ज्ञानी महात्मा नामरूपापासून मुक्त होऊन जगात सर्वात श्रेष्ठ उत्तम दिव्य परमपुरुष परमात्म्याची प्राप्ती करतो. निश्चितच जो परम ब्रह्म जाणतो तो महात्मा ब्रह्म होता. त्याच्या कुटुंबात ब्रह्माला जाणणारा कोणीही नाही. तो दुःखाच्या पलीकडे जातो, पापाच्या बंधनातून मुक्त होतो, हृदयाच्या गाठीतून पूर्णपणे मुक्त होतो आणि अमर होतो. ही ब्रह्मविद्या ऋचाद्वारे गायली आहे. जो ब्रह्मदेवाचा उपासक आहे तो वेदांचा अर्थ जाणतो, तो निस्वार्थपणे कार्य करतो, श्रद्धेने स्वतः एकर्षी नावाच्या जळत्या अग्नीमध्ये विधिवत अर्पण करतो आणि त्याने नियमांचे पालन केले आहे. पद्धतीनुसार उत्तम व्रत ही ब्रह्मविद्या त्यांना समजावून सांगावी. हे सत्य म्हणजेच खरे ज्ञान. अंगिरा ऋषींनी पूर्वी सांगितले होते की ज्याने ब्रह्मचर्य व्रत पाळले नाही तो ते वाचू शकत नाही. परात्पर ऋषींना वंदन, परात्पर ऋषींना वंदन. हे देवगण, परमेश्वराची पूजा करताना कानांनी शुभ वचन ऐकूया, डोळ्यांनी कल्याण पाहणे, बळकट इंद्रियांनी या शरीराने भगवंताची स्तुती करणे, पूजनीय भगवंताला जे काही आयुष्य उपयोगी पडेल त्याचा आनंद घ्या. यज्ञ करण्यास समर्थ होऊन आपण आपल्या डोळ्यांनी शुभ दृष्टी पाहू शकतो आणि आपल्या स्थिर अंगांनी व शरीराने स्तुती केल्याने आपण देवतांसाठी हितकारक जीवनाचा आनंद घेऊ शकतो. तिहेरी तापांची शांतता असावी. महान आणि आदरणीय इंद्र आम्हाला आशीर्वाद देव. परमज्ञानी किंवा परमधनी पुष आपले कल्याण करोत. दुष्कर्म आणि अडथळ्यांसाठी चक्राप्रमाणे प्राणघातक असलेले गरुड आपले कल्याण करोत आणि भगवान बृहस्पती आपले कल्याण करोत. ओम शांती शांती शांती. त्रिगुणांची शांती असो.